नाही, सर्वप्रथम काय आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. आज मला एक गोष्ट कळते, की मराठीला राजभाषा मिळावी यासाठी आपण आंदोलनं केली. आज तिला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे. त्या भाषेसाठी, ती भाषा टिकवण्यासाठी जे काही आमचे लोकप्रतिनिधी असतील, तुमच्यासारखे पत्रकार असतील, ह्या लोकांनी नाही भांडायचं तर कोणी भांडायचं? आज असं चाललेलं आहे, की इंग्रजीचा एवढा बागुलबुवा चालू झालेला आहे, की म्हणजे महापालिकेच्या शाळा सुद्धा आज इंग्रजी मीडियममध्ये करतायत. माझं म्हणणं विरोध हा इंग्रजी मीडियमला असायलाच नाही पाहिजे. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणं गरजेचं आहे. पण त्यासाठी अख्खीच्या अख्खी शाळा तुम्ही इंग्रजी मीडियमची करणार का? अत्यंत चुकीची गोष्ट आहे. याला मी विरोध दर्शवला आणि मी सांगितलं, की तुम्ही अख्खीच्या अख्खी ज्या शाळा आहेत महापालिकेच्या त्या इंग्रजी मीडियमच्या करू नका. त्या बदल्यात तुम्ही इंग्रजीसाठी चांगले शिक्षक अपॉइंट करा. इंग्रजी स्पीकिंग कोर्स चालू करा. काही इंग्रजीसाठी जे काही नवीन पुस्तकं असतील ते मुलांना द्या. इंग्रजीसाठी विशेष कोर्स तयार करा. सुट्टीकालीन कोर्स तयार करा. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी फक्त अख्खीच्या अख्खी मराठी शाळा आपण बंद करत असतो तर ते महाराष्ट्रासाठी ते भूषवक नाही. आज आपल्याला राज्यभाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि ह्या गोष्टी आपण नवी मुंबई महापालिकेतर्फे अत्यंत चुकीची गोष्ट चाललेली आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी आम्ही सभागृहात मी आज आमची संख्या जरी कमी असेल, जरी मी एकटा महापालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल तरी सुद्धा मी माझ्या पद्धतीने ते भांडतोय आणि उद्या वेळ पडली तर सभागृहाच्या बाहेर सुद्धा आंदोलन करणार ह्या विषयासाठी एवढं 100% मी तुम्हाला सांगतो.